नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. नवीन अभ्यासक्रमानुसार आपण बदललेल्या विषयक्रमानुसार इयत्ता 6वीचं मॅथमॅटिक्स सब्जेक्ट चॅप्टर नंबर नेम पॅटर्न्स यामधील एक्झरसाइज 4 आपण आज पाहणार आहोत. या एक्झरसाइजमध्ये आपलं क्वेश्चन आन्सर कंप्लीट करायचे आहे. फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलं आहे, कंप्लीट द टेबल बिलो. आता या टेबलमध्ये तुम्हाला काही संख्या दिल्यात, पहा काही लॉजिक्स लावलेले आहेत. या संख्येमध्ये काय केलेलं आहे पहा, 1चा स्क्वेअर 1 प्लस 1 इज इक्वल टू किती आलेलं आहे, 1चा स्क्वेअर काय आलेला आहे, 1च आलेला आहे बरोबर. 2 करा, इथे 2 आलेला आहे बरोबर. त्यानंतर 2 स्क्वेअर प्लस 1 किती झालेले आहेत तुमचे, 2 2 जा 4 म्हणजे 2 2 जा 4 प्लस 1 5 झालेले आहेत. ओके, 5 झालेले आहेत. त्यानंतर आता परत 3चा स्क्वेअर घ्या, 3चा स्क्वेअर प्लस 1 करायचा आहे म्हणजे 10 झाले. 9 प्लस 1 10 झाले. त्यानंतर इथे पहा कितीचा आहे, 4चा स्क्वेअर घ्या, 4चा स्क्वेअर किती होते 16 आणि त्याच्यामध्ये एक प्लस मिळवा, 16 प्लस 1 म्हणजे 17 आलेला आहे आन्सर. इथं सुद्धा 9 प्लस 1 झालेला आहे म्हणजे हे तुमचं 17 आलेलं आहे. आता पुढच्या नंतर काय असणार आहे आपलं, पुढचं ही आणि ही संख्या आपल्याला काढायची. उदाहरणार्थ काय असणार आहे पहा, 5चा स्क्वेअर किती येणार आहे, 10 प्लस 1 किती झाले 11 म्हणजे किती झाले, 25 सॉरी इथे पहा 5चा स्क्वेअर 25, 5 5 जा 25 प्लस 1 इज इक्वल टू 26 आपला आन्सर आलेला आहे. मग इथे आपण लगेच आन्सर पण लिहून घेऊयात. इथे या ठिकाणी आलेलं आहे आपलं 25. ओके, देन नेक्स्ट विच नंबर 6चा स्क्वेअर किती येतो 36 प्लस 1 किती झाले 37. मग आपला आन्सर किती आलेला आहे आपली इथे 37 हे आपला आन्सर आलेला आहे. म्हणजे आपलं आन्सर आपला कळलेला आहे. सर्वात आधी काय केलं आपण, फक्त 1च घेतलेलं आहे, 1चा स्क्वेअर घेतलेला आहे. हा आपण एवढा भाग निग्लेक्ट करूया. 2चा स्क्वेअर घेतला आहे, त्यामध्ये प्लस 1 केलेला आहे, 5 झाले. 3चा स्क्वेअर प्लस 1 म्हणजे 9 प्लस 1 10. 4चा स्क्वेअर 16 प्लस 1 17 झाले. 5चा स्क्वेअर 5 5 जा 25 प्लस 1 26 झाले. 6चा स्क्वेअर 36 प्लस 1 37 म्हणजे आपल्या ह्या संख्या आलेल्या आहेत. तर ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण लगेच. इथे क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला काय विचारलेले पहा, द फिगर शोज द हेक्झागोनल नंबर्स आर शोन बिलो अँड द नेक्स्ट फिगर व्हॉट इज द नेक्स्ट नंबर इन द फिगर. म्हणजे काय तुम्हाला पुढील नंबर विचारला. हेक्झागोनल म्हणजे काय, 6 अँगल असलेली संख्या किंवा 6 अँगल असलेली बाजू, बरोबर की नाही. तर हेक्झागोनलचं स्ट्रक्चर सुरुवातीला पाहिलं तर असं असतं. खरं तर याला आपण हेक्झागोन असं सुद्धा म्हणू शकतो. याला नंबरिंग केलं तर 1 2 3 4 5 अँड 6. दिस इज कॉल्ड द हेक्झागोनल किंवा हेक्झागोन. ओके, हे समजलं का विद्यार्थ्यांना सर्वांना, हेक्झागोन. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया लगेचच. पहा, गिवन द हेक्झागोनल नंबर, खाली नंबर पण दिलेले तुम्हाला इथे 1 7 19 आणि 37. तर कशा संख्या काढल्या असतील ह्या, यांच्यातील डिफरन्स काढूया आपण. कसं काढायचा डिफरन्स पहा यामधील. ओके, हे पहा, या संख्येमधून ही संख्या मायनस करून पहा काय येते ते. 7 - 1 किती आले रे 6. देन हिअर 19 - 7 किती येणार आहे इथे 12. 37. आता या संख्येतून ही संख्या मायनस करूया. 37 - 19 इज इक्वल टू 18. नेक्स्ट डिफरन्स किती येणार आहे तुम्हाला, हा 6चा टेबल आला आहे जवळजवळ. काय झालं, हा 6चा टेबल कॅरी फोर्ड होतो. इथे येणार आहे तुमचं 24. काय येणार आहे 24. ओके, मग आपण काय करूया, 37मधून अंदाज लावला आपण इथे. 37 - 24 जर आपण केलं तर काय उत्तर येणार आहे तुमचं. पुढील संख्या आपण घेणार आहोत ना, ही 24 इथे आपण खोडून टाकूयात. किती आन्सर आलेलं आपलं 61. म्हणजे आपल्या 24 आणि 61 या संख्यासुद्धा आपल्याला मिळालेल्या आहेत. ओके, हे झालं तुमचं हेक्झागोन. म्हणजे आपली पुढली संख्या कंटिन्यू करू शकतो. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो हेक्झागोनल नंबर इज आहे 61. 61 हा काय आहे हेक्झागोनल नंबर. हेक्झागोनल नंबर्स किती आहे 61. ओके ओके, गॉट इट. क्वेश्चन नंबर 3 विचारलेलं आहे तुम्हाला. पहा इथे क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारले, ऑब्झर्व द नंबर पॅटर्न अँड राईट द नेक्स्ट 3 नंबर्स. तुम्हाला 3 संख्या दिल्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं तर पॅटर्न ओळखायचं आणि पुढच्या संख्या तुम्हाला लिहायच्या आहेत, बरोबर. तर सर्वात आधी तुम्ही काय करणार आहात, 2 कसा आला सांगा मला, 2 कसा आला, हा 9 कसा आला, इथे 28 कसा आला, त्यानंतर 65 कसा आला. कसा आला असेल अंदाज सांगू शकता तुम्ही कोणी. पहा 1चा क्यूब घेऊया प्लस 1,
1चा क्यूब किती झाला, 1 3 1च येणार आहे आणि हा 1 प्लस झाला त्याच्यामध्ये 2 झाले, बरोबर आहे. इथे काय येणार आहे, 2चा क्यूब पहा किती येतोय तो आणि प्लस 1 करायचा आहे, बरोबर आहे. म्हणजे 2 + 2 2 × 2 × 2 2 2 जा 4 4 2 जा 8 8 + 1 किती झाले 9, बरोबर. आता इथे किती येणार, 3चा क्यूब घेणार आहोत, कितीचा 3चा 8 + 1 करणार आहोत म्हणजे हे आपल्या 28 उत्तर येते. पहा इथे 3 × 3 खाली दिसते तुम्हाला क्लिअर, ओके. 3 × 3 याला आपण बोलतो 3चा क्यूब प्लस 1 करायचं, किती झाले 3 3 जा 9 आणि 9 3 जा 27 किती झाले 27 आणि हा 1 + 1 27 + 1 किती झाले बरोबर 28, ओके. देन 65चं काय येणार आहे 4 4 जा 4चा क्यूब काढूया आपण प्लस 1, बरोबर आहे. मग काय येणार क्यूब म्हणजे काय 4 × 4 × 4 किती झाले 4 4 जा 16 आणि 16 4 जा 64 64 + 1 65 64 आणि प्लस 1 हा जो आहे तो 1 आपण ॲड केला तर उत्तर काय आलं 65. तर अशा पद्धतीने तुमच्या ह्या चारही संख्या आपल्या इथे मिळालेल्या आहेत. तर हा पॅटर्न तुम्हाला समजला असेल. आता पुढच्या संख्येमध्ये काय येणार, इथे 4चा क्यूब आहे म्हणजे इथे पुढे काय असणार तुम्हाला काय वाटतं, इथे काय असू शकतं, इथे असणार आहे 5चा सॉरी इथे 5 इथे काढूया आपण 5चा क्यूब प्लस 1 आणि इथे 6चा क्यूब प्लस 1 आणि 7चा क्यूब प्लस 1 अशा 3 संख्या आपल्या इथे काढायच्या आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल 5 × 5 × 5 बरोबर 6 × 6 × 6 आणि 7 × 7 × 7. चला तर मग लगेचच आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया. 5 5 जा 25 आणि 25 5 जा ओके म्हणजे किती येणार 125 + 1 म्हणजे किती झाले 126 झाले. इथे किती आले 126 संख्या आलेली आहे, बरोबर आहे. तर इथे पण का 6 6 जा 36 आणि 36 6 जा किती येते लगेच रब बाजूला करून घ्या तुम्ही, किती येणार आहे 216 येणार आहे. किती येणार आहे 216 + 1 करणार आहोत आपण याच्यामध्ये 1 म्हणजे किती येणार आहे 217 आलेले, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट 7 7 जा 49 आणि 49 × 7 करायचं आपलं, किती करायचं 49 × 7 किती येणार आहे 343 + 1 म्हणजे आन्सर किती आलं आपलं 344. हे तुमचं आन्सर आलं का एकदा चेक करून घ्या आणि सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहेत, कारण की आता मार्केटमध्ये सध्या डायजेस्ट उपलब्ध नाही आहेत. त्यासाठी आपल्यासाठी सर्वात छान असे हा उपहार आहे तुमच्यासाठी. खरं तर इथे आहे 126, इथे येणार तुमचं 217 आणि 344 पुढे सुद्धा तुम्ही काढू शकता. हे आपण एक्स्ट्रा आपण काढलेले आहेत. तर यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर कमेंट्स नक्की करा, लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. चला पुढील प्रश्नाकडे बोलूया. चला क्वेश्चन नंबर 4, राईट द फर्स्ट अँड ट्रायंग्युलर नंबर्स. व्हॉट इज द 10th ट्रायंग्युलर नंबर्स. 10th ट्रायंग्युलर नंबर्स तुम्हाला विचारले. 5 ट्रायंग्युलर नंबर्स कोणते आहेत. फर्स्ट पहिला आहे ब्ल्यू पेनने लिहूयात आपण आधी 1 3 6 10 आणि 5, ओके. आता आपण हे फर्स्ट ट्रायंग्युलर नंबर्स घेतलेले आहेत आपण. आता 10th ट्रायंग्युलर नंबर घेऊयात आपण. ट्रायंग्युलर नंबर्स तुम्हाला लिहिण्यासाठी बरं पडेल त्या दृष्टीने देते. 10 × 11 / 2. आता का घेतलं हे मी तुम्हाला सांगते. याचा आन्सर किती येते 55 येणार आहे, कारण की 110 आन्सर येते याचं. 10 10 जा 100 आणि 100 × 1 म्हणजे बरोबर 1 1 10 येते उत्तर. / 2 जर केलं त्याचं हाफ केलं तर किती येते आन्सर त्याचं 55. म्हणजेच फर्स्ट ट्रायंग्युलर नंबर्स आर द फर्स्ट ट्रायंग्युलर 5 numbers are 1 3 6 10 15. The 10th triangular number is 55. ओके. पहा आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल ना, ट्रायंग्युलर नंबर म्हणजे काय, याला मराठीमध्ये म्हणतात त्रिकोणी संख्या, बरोबर आहे. तर ह्यामध्ये पहा फर्स्ट = फर्स्ट 1 + 2 = 3 1 + 2 + 3 = किती आहेत 6. लक्षात घ्या इथे सर्वांनी. हा व्हिडिओ समजला तर तुम्हाला हा प्रश्न व्यवस्थित समजेल. 1 + 2 + 3 + 4 किती झाले 10. देन 1 + 2 + 3 + 5
सॉरी 4 + 5 = 15. देन पहा 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 किती झाले 21. आणि 10th नंबरचा आपण आता पाहूया. हे 10th ट्रायंग्युलर म्हणजे काय, ह्याच्या संख्या आहेत ना, हे पहा हा ट्रायंगल दिसतोय तुम्हाला, हा ट्रायंगल, ह्या सर्व संख्या अशा ॲड करत गेल्या तर फर्स्ट ट्रायंग्युलर संख्या काय 1 3. ओके, त्यानंतर इथे पहा तुम्ही, मी सर्कल करून दाखवते. हा 1 आहे, 3 6 10 15 आणि 21. ह्या ट्रायंग्युलर नंबर्स आहेत. हे काय आहेत ट्रायंग्युलर नंबर्स आहेत. तर 10th नंबरचा आपण ट्रायंग्युलर्स नंबर काढूया. आपण 10th नंबर, आपण प्रश्नामध्ये काय सांगितलेलं तुम्हाला, प्रश्न नीट वाचून घ्या. 10th ट्रायंग्युलर नंबर, 10th म्हणजे काय 10 नंबरचा संख्या. तर आपण पहा इथे करून पाहूया आपण इथे लगेच. रेड पेनच घेते मी, तुम्हाला कळेल. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 + 9 + करा 10th नंबर. तर याचा ॲन्सर येते तुमचं 55. बघा करून पहा तुम्ही लगेच फटाफट. तुमचा ॲन्सर किती येणार आहे 55. म्हणजे तुमचा ॲन्सर तुम्हाला मिळालेलं आहे, बरोबर की नाही. म्हणजे 10th नंबरची जी संख्या आपल्याला तुम्हाला काढायची होती +10 आहे, इथे पण इथे +10 आहे = 55. या 10 नंबरच्या संख्यांची टोटल तुमची 55 आलेली आहे. एवढी सोपी आहे पहा. 10 नंबरची संख्या गुणिले 11 म्हणजे पुढची संख्या आपण घेणार आहोत /2. याचा फॉर्म्युलासुद्धा आहे, इथे एक फॉर्म्युला आहे, तो तुम्हाला अधिक समजेल कसा काढायचा तो पहा. n + 1 आणि /2 अशा पद्धतीने ही संख्या आपण काढतो. हा त्याचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. तर तुम्हाला हा प्रश्न नक्की समजला असेल मला असं वाटतं. आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. ट्रायंग्युलर नंबर्स इज द व्हेरी इझी क्वेश्चन्स. देन नेक्स्ट 5th क्वेश्चन तुम्हाला काय विचारलेलं आहे पहा इथे. जस्ट अ मिनिट. हा प्रश्न काय विचारले पहा. व्हॉट नंबर सिरीज इज फॉर्म इफ द काउंटिंग नंबर आर ॲडेड इन असेंडिंग ऑर्डर. काय सांगितले तुम्हाला, फॉर्म काउंटिंग नंबर आर ॲडेड द असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, नंबर हळूहळू वाढत जाणे. तर आता कशी सिरीज फॉर्म होते ते पण आपण पाहूयात. ब्ल्यू पेननेच लिहूयात कशी सिरीज फॉर्म होते, किंवा रेड पेनने लिहूया म्हणजे तुम्हाला अक्षर स्पष्ट दिसेल. पहा 1 देन 1 + 2 = 3 1 + 2 + 3 = 6 and 1 + 2 + 3 + 4 = 10. Then after 1 + 2 + 3 + 4 + 5 = 15. The series form is called as a triangular number series. This is the ascending order. त्यांनी काय सांगितलं आहे, याच्यामध्ये पहिला नंबर एक काउंटिंग नंबर ॲड करत चालायचे. प्रश्न कळला तुम्हाला. व्हॉट नंबर सिरीज इज फॉर्म इज अ काउंटिंग नंबर आर ॲडेड. काउंटिंग नंबर एक त्याच्यामध्ये ॲड करत जर गेल्यात तर ती तुमची असेंडिंग ऑर्डर तयार होते. ओके, एवढा सोपा प्रश्न आहे हा. पहा प्रश्न समजला तर उत्तर समजेल तुम्हाला. तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये, पटकन नोट डाऊन करा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, तरच तुम्हाला याची उत्तरे मिळतील. आणि मार्केटमध्ये सध्या त्याचे डायजेस्ट उपलब्ध नाही आहेत, तर 6वी गणित विषयांची म्हणजे कुठल्याच विषयाची नाही आहेत. तर तुम्ही याच्यावरून तुमचा अभ्यास चालू ठेवू शकता. काही डाऊट्स असेल कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूयात. राईट द सिक्वेन्स नंबर फॉर्म बाय द ॲडिंग द ऑड नंबर स्टार्टिंग फ्रॉम 1. आता आपण इथे काय पाहिलं, ऑल नंबर्स पाहिले. इथे काय सांगितलं तुम्हाला, ओनली ऑड नंबर. ऑड म्हणजे विषम संख्या. आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. नंबरचं तुमच्या बाबतीत काही डाऊट्स असेल तर यापूर्वीचे काही व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोडेड केलेले आहेत. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. येत्या 6वीचं मॅथमॅटिक्सचे संपूर्ण गणिताचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती एकत्रित मिळणार आहेत. राईट द सिक्वेन्स नंबर फ्रॉम बाय ॲडिंग द ऑड नंबर. फक्त ऑड नंबर ॲड केल्यानंतर तुमची सिरीज सुरू होणार आहे. बट स्टार्टिंग फ्रॉम द 1 to 15 1 to 50पर्यंत आहेत फक्त. तर मग स्टार्ट कसं करणार आपण पहा इथे. कसं असणार आहे तुमचं गणित सांगा मला. 1 + 1 म्हणजे 1 = 1च असणार आहे. 1 प्लस आता इथे 2 येईल का, नाही येणार, बिकॉज ड्यू टू दिस इज द इवन नंबर अँड 3 इज द ऑड नंबर. ओके, बरोबर. या दोन संख्यांची बेरीज किती आली, 4 आली. 1 + 3 प्लस नेक्स्ट ऑड नंबर विच इज द 5. ओके, द काउंटिंग इज 9. 1 + 3 + 5 and next number is odd number, next is 7. Okay, answer is 16. 1 + 3 + 5 + 7 plus which number next, 9 is equal to 25. Okay, the next 1 + 3 + 5 + 7 + 9 plus which is 11. Counting is 36 and the sequence is
sequence is 1, 4, 9, 16, 25 and 36. This is the complete square numbering. This is the complete square number. म्हणजे काय पूर्ण वर्ग संख्या येत आहे ही पूर्ण वर्ग संख्या म्हणजे 3 ही कशाचं 4 ही कशाचं आहे काउंटिंग हा 1चाच आहे हा 2चा स्क्वेअर आहे हा 3चा आहे हा 4चा आहे नंतर हा कसला आहे 5चा स्क्वेअर आहे स्क्वेअर रूट निघतो इथे पण 6चा आहे इथे पुढची संख्या किती येणार आहे मग 49 असणार आहे ही 7चा असणार आहे बरोबर आहे अशा प्रकारे तुमच्या संख्या इथे पुढे येणार आहेत 64 येणार आहे आणि 81 येणार आहे आणि 100 येणार आहे तर अशा प्रकारे तुमचं 7, 8, 9 आणि 10 या सर्वांचे तुमचे स्क्वेअर रूट निघणार आहेत तर तुम्हाला यावरून तुमचं ऑड नंबरची सुद्धा संख्या कळली असेल स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आता सर्वात शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला व्हॉट इज द सम नंबर सम म्हणजे काय तुम्हाला काय विचारलं सम नंबर याची टोटल करायचे 1 पासून ते 50 पर्यंत आणि 50 पासून ते 1 पर्यंत अशा प्रकारे तुम्हाला ॲडिशन करायचे सांगितले मग काय करणार तुम्ही कशा पद्धतीने असणार याचा आन्सर काय असणार गणित ॲक्च्युअली तुम्हाला पूर्ण समजलं नसेल तर पहा आन्सर इज सम ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 50 इथे पहा मग आता आपण काय करणार अशा वेळेस आपला काय फॉर्म्युला आहे इथे फॉर्म्युला काय n+1 डिवायडेड बाय 2 ओके इंटू n बरोबर तर आपण हा फॉर्म्युला यूज करूयात मग नंबर संख्या कुठली आहे आपली 50 आहे किती आहे 50 अधिक एक नंबर ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये म्हणजे किती झाले 51 डिवायडेड बाय 2 हा आपला फॉर्म्युला लक्षात ठेवा ह्या संख्या बाहेरून कुठूनही आणलेले नाही आहेत तुम्ही असं कन्फ्यूज व्हाल की ही 50 कुठून आली 51 कुठून आली तर आपला फॉर्म्युला आहे द सम ऑफ द नंबर इज 1 to 50 पर्यंत काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे तर यामध्ये उत्तर काय आलं तुमचं पहा इथे दोन्हीचं ॲडिशन करा किती येते पहा 0 आणि 1 1 5 आणि 1 10 बरोबर आहे का ओके 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 इथे मल्टिप्लिकेशन आहे ओ सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी इथे आता मल्टिप्लिकेशन करून पाहूया 0चा सर्व 0च येणार आहे आणि 50चं काय येणार आहे मग साधं सरळ तुम्हाला नाही समज असलं तर आपण इथे करूयात आपण 50 पहा 0ने सर्व संख्याला मल्टिप्लाय केल्यानंतर 0च येणार आहे 5 1 जा 5 आणि 5 जा 25 आन्सर किती आलं 2550 एवढं तुमचा आन्सर आलेला आहे 2550 हे तुमचं आन्सर आले डिवायडेड बाय 2 मग त्याचा आन्सर किती येणार डिवायडेड बाय 2 करून पहा 2 1 जा 1 2 4 जा 4 2 येणार आहे 2 4 जा 4 1 आला बरोबर आहे आणि 10 बरोबर 0 5 पहा 1225 हे तुमचं आन्सर आलेलं आहे द टोटल सम ऑफ इथे लिहू शकता तुम्ही मग द टोटल सम 1275 प्लस 1225 किती झाले मग तुमच्या इथे 2500 म्हणजे तेवढंच उत्तर आलं तुमचं बरोबर 255 हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे ओके हे तुम्हाला उत्तर समजलं का कसं आलं ते कसं आलं समजलं का सर्वात आधी काय केलं 1 पासून 50 पर्यंतच्या सर्व संख्या होत्या ना तर आपण काय केलं आहे 1 पासून 50 पर्यंतच्या संख्यात पुढच्या संख्या नाही लिहिली तरी चालेल फॉर्म्युला आपला आहे n+1 डिवायडेड बाय 2 मग 50 हा शेवटचा अंक आहे त्यामध्ये 1 मिळवल्यावर 51 होणार 51 डिवायडेड यांचे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे उत्तर आलेलं आहे 2550 डिवायडेड बाय 2 1225 आणि ह्यांचं काय झालेलं आहे टोटल सम सांगितले आणि दोन्हीचे काय करायचे ॲडिशन करायचे आहे या दोन्हीची आधी सांगितलं इव्हन ऑड नंबर्स आणि इव्हन नंबर्स आता इव्हन नंबरचे हां हे कसं आलं तुम्हाला सांगते बरोबर ओके हे पहा सम ऑफ फ्रॉम 1 to 49 याच्यामध्ये काय फॉर्म्युला आहे आपला 49 इंटू 50 डिवायडेड बाय 2 हा पण फॉर्म्युला नुसारच टाकला आहे याचा आन्सर येत आहे आपलं किती 1225 डायरेक्ट आन्सर मी दिलेला आहे या दोन्हीचं ॲडिशन करून आपलं उत्तर एवढं आलेलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला गणित समजलं असेल तर सांगा नसेल तर रिपीट अगेन हा व्हिडिओ एकदा पहा म्हणजे तुम्हाला बारीक सारीक गोष्टी येतील समजतील नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं ॲक्टिव्हिटी कलेक्ट द सॅम्पल ऑफ व्हेरियस फ्रॅक्टल फाउंड्स इन द नेचर डिस्प्ले अँड डिस्कस देम द क्लास फाइंड व्हेरियस fractal using the mobile phone create the different shape and show their friends and they ask the identity for the fractal तुम्हाला निसर्गामध्ये ना बऱ्याचशा अशा गोष्टी दिसतात तेव्हा तुम्ही बारकाईने लक्ष देता फ्रॅक्टल्स म्हणजे काय या अर्थाचा फ्रॅक्टल्स म्हणजे पुनरावृत्ती होणाऱ्या वस्तू किंवा गोष्टी किंवा घटना पुनरावृत्ती म्हणजे पुन्हा आपण तुम्ही पाहता ते कॅमेऱ्यामध्ये पहा सर्च करा फोटो काढा इमेजेस बनवा किंवा डाउनलोड करा आणि ते ग्रुपमध्ये आपल्या क्लासमध्ये दाखवा आणि त्याच्यावरती चर्चा करा असा हा तुमचा ॲक्टिव्हिटीचा प्रश्न आहे तर यासाठी फन लिव्ज म्हणजे फन हे नावाची एक वनस्पती आहे आणि त्याची पानांचा आकार
स्नो फ्लॅक्स कसे असतात, त्यांचा आकार कसा असतो, ट्री ब्रांचेस झाडांच्या फांद्या कशा असतात त्यांचे काही फोटो आहेत. लायटनिंग यांची सतत सतत पुनरावृत्ती होते. झाडांच्या पानांचा आकार एवढी मोठी जर फांदी असेल तर त्याला सगळ्या कलरची पाने कशी असतात, पुनरावृत्ती होते, बरोबर काय. सगळ्या साईडला पानं सारखीच असतात, बरोबर. त्यानंतर आकाशामध्ये लायटनिंग होते. सी सेल्स म्हणजे काय, शंख शिंपले जे असतात पाण्यामध्ये ते कोस्टल लाईन्स असतात. रोमिक्योस ब्रॉसिली, कोस्ट लाईन, रिव्हर नेटवर्क्स, लायटनिंग, ट्री ब्रांचेस, हे सगळे वेगळे जे आहेत ना ते सर्वांचे फोटो काढून तुम्ही त्याच्यावरती डिस्कस करायचा आहे, असा हा ॲक्टिव्हिटी आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा आणि भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन क्वेश्चन्स घेऊन. इयत्ता 6वी विषय गणित त्यामधील चॅप्टर नंबर 5 हा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रीपर्यंत शेअर करा.